नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज ठाण्यात पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेला भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह ठाणे महानगरपालिकेत विजयी झालेल्या पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती होती. यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणेकर मतदारांचे मनपूर्वक आभार मानलेत. जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी माध्यमांचेही सकारात्मक व वस्तुनिष्ठ वार्तांकनांसाठी विशेष आभार मानलेत. आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत निकालाचे सविस्तर विश्लेषण मांडले. त्यांनी सांगितले की भाजपने एकूण 38 जागा लढवून त्यापैकी 28 जागांवर विजय मिळवला असून हा स्ट्राईक रेट अत्यंत उल्लेखनीय आणि समाधानकारक आहे. विशेष बाब म्हणजे मूलभूतपणे भाजपासाठी पारंपरिक नसलेल्या मुंब्रा आणि राबोडीसारख्या भागात पक्षाने 10 जागा लढवल्या. त्या जागा वगळता पाहता भाजपचा प्रभावी स्ट्राईक रेट हा थेट 28 पैकी 28 असाच म्हणजे 100% ठरतोय, जो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे आणि जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी या यशामागील प्रेरणास्त्रोत असलेल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्यात भारतीय जनता पक्षाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन, संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळेच ठाण्यात एक घवघवीत यश मिळू शकले असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी या यशाचे श्रेय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिलेत. पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व विजयी उमेदवारांनी ठाणेकरांच्या अपेक्षानुसार प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ श्री क्षेत्र नानिजधाम पीठाचे पीठाधीश्वर परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी ठाणे येथील टिपटॉप हॉटेलमध्ये भव्य स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आले होते. याचवेळी कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड तसेच अमृता देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील पीठाचे पीठप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थानाच्या वतीने अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 4598 कच्चे बंधारे उभारण्यात आले. या उल्लेखनीय कार्याची संकल्पपूर्ती परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाले आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परमपूज्य रामानंदाचार्यजींनी विज्ञान, व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत विचार मांडलेत. यावेळी त्यांनी सांगितले की धर्मगुरू या नात्याने आम्ही हिंदू धर्माचे कार्य करीत आहोत. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या हिंदू बांधवांना विधिवत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देत आतापर्यंत 1,53,343 कुटुंबांचे घरवापसी करण्यात आले. तसेच जगद्गुरु के प्रेम हेतू एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये 1,11,424 वृक्षारोपण करण्यात आले असून या संकल्पपूर्तीचा सोहळा मागील महिन्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. संस्थानातर्फे दरवर्षी 15 दिवसांचे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.
मागील वर्षी या शिबिरामध्ये 1,36,270 रक्तकोपिका संकलित करण्यात आल्या आहेत. धर्माचे संरक्षण करायचे असेल तर इंग्रजी शिक्षण आवश्यक असल्याचं स्पष्ट करताना परमपूज्य रामानंदाचार्यजी म्हणाले, याचा अर्थ मराठी भाषेला विरोध असा होत नाही. म्हणूनच श्री क्षेत्र नाणीसधाम येथे समाजातील गोरगरीब मुलांना मोफत व दर्जेदार इंग्रजी माध्यमांचे शिक्षण दिले जाते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा प्रांताध्यक्षांकडे आम्ही उद्या सुपूर्द करतोय. अर्थात तो पक्षाचा निर्णय असेल. दुसरी महत्वाची बाब, राजकारणातून, सक्रिय राजकारणातून मी निवृत्तीची घोषणा आज करतोय. यापुढे राजकारणात मी राहणार नाही. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा मी सचिन तेंडुलकरची तुलना करत नाही, तर जशी निवृत्ती झाली कुठेतरी थांबायचं असतं. शेवटी लोकांनी आज मला नाकारलंय आणि लोकांनी नाकारलंय तर परत लोकांकडे जायची माझी इच्छा नाही, कारण का मी मनाचा राजा आहे. मी भिकारी नाही. मी लोकांकडे भीक मागायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामाची पावती मागायला गेलो होतो आणि त्यामुळे लोकांनी जर मला नाकारलंय तर यापुढे परत लोकांकडे जायची माझी स्वतःची मनस्थिती नाही. मी आज 56-57 वर्षाचा आहे. रिटायरमेंटचं वय आहे. भरपूर वर्ष समाजकारणात काढली. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहील, परंतु सक्रिय राजकारणात किंवा निवडणूक यापुढे लढणार नाही. ही ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी आज पार पडलेली आहे, त्याचे निकाल हे अपेक्षित होते, धक्कादायक अजिबात नव्हते. याचं कारण असं, एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला मोदी लाट आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांमधील समन्वयाचा अभाव आणि आघाडी न होण्याचं मुख्य कारण आज विरोधी पक्षांची जे उमेदवार सर्व पराभवाला सामोरे गेलेत त्याची प्रमुख कारणं. काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडी तुटल्याचा फटका काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात बसला. मान सन्मान आणि ज्याप्रमाणे संख्याबळ दिलं पाहिजे होतं ते मित्रपक्षांनी न दिल्यामुळे आम्हाला आघाडीत वेगळं लढावं लागलं आणि त्याचा फटका तुम्ही बघाल तर आम्हाला बसलाच, परंतु मित्रपक्षांनाही प्रचंड मोठं नुकसान त्यामुळे सहन करावं लागलं. आमची जर एकत्रित मतं पाहिली, काँग्रेसची, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जर मतं पाहिली तर किमान 80 ठिकाणी, 70 ते 80 ठिकाणी आमचे उमेदवार हे, आमची मतं जर एकत्रित केली चारही पक्षांची तर आमचे उमेदवार जवळजवळ 2000 मतांनी निवडून येत होते. फॉर एक्झाम्पल, माझ्याच प्रभागामध्ये बघितलं तुम्ही तर माझा पराभव हा 1,500 ते 2,000 झाला आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांनी मिळून आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी मिळून 5,000 ते 7,000 मतं घेतली आणि जर आम्ही एकत्र लढलो असतो तर कदाचित माझा 3,000 ते 4,000 विजय झाला असता. एकीकडे कार्यकर्त्यांची मागणी, स्वबळाची, कार्यकर्त्यांची मनं राखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना नाराज न करू नये म्हणून हा निर्णय म्हणजे हृदयावर मोठा दगड ठेवून मला घ्यावा लागला आणि मी माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा प्रांताध्यक्षांकडे आम्ही उद्या सुपूर्द करतोय. अर्थात तो पक्षाचा निर्णय असेल. दुसरी महत्वाची बाब, राजकारणातून, सक्रिय राजकारणातून मी निवृत्तीची घोषणा आज करतोय. यापुढे राजकारणात मी राहणार नाही. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा मी सचिन तेंडुलकरची तुलना करत नाही, तर जशी निवृत्ती झाली कुठेतरी थांबायचं असतं. शेवटी लोकांनी आज मला नाकारलंय आणि लोकांनी नाकारलंय तर परत लोकांकडे जायची माझी इच्छा नाही, कारण का मी मनाचा राजा आहे. मी भिकारी नाही. मी लोकांकडे भीक मागायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामाची पावती मागायला गेलो होतो आणि त्यामुळे लोकांनी जर मला नाकारलंय
यापुढे परत लोकांकडे जायची माझी स्वतःची मनस्थिती नाही. मी आज 56-57 वर्षाचा आहे. रिटायरमेंटचं वय आहे. भरपूर वर्ष समाजकारणात काढली. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहील, परंतु सक्रिय राजकारणात किंवा निवडणूक यापुढे लढणार नाही. सक्रिय राजकारणातून माझी निवृत्तीची घोषणा मी करतोय. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.